पण पोलिसांना सगळं सांगितलंय। तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय। आता तुम्ही पळून नाही जाऊ शकत। तुम्ही केलेल्या चुकांची शिक्षा तुम्हाला मिळणारच आणि मी ती तुम्हाला देणार। धैर्यांनी आजवर तुम्हाला देवासमान पूजले, पण त्यांच्या आईचा खरा चेहरा मी त्यांना दाखवणार। त्यांनाही कळू दे, ज्या आईला ते सर्वस्व मानतात तिची खरी लायकी काय ते। इन्स्पेक्टर साहेब, अटक करा यांना। मॅडम, नाही, थोडा मला, मी काही केलेलं नाहीये। मला कसं पकडणार तुम्ही? दामिनी मुजुमदार आहे मी, मला अटक करणार तुम्ही? सावी यांना सोडायला सांग, सांग यांना सोडायला। सोडा म्हटलं ना, सोडा मला, मी खरंच काही केलं नाहीये। सोडा मला, सोडा, मी काही केलेलं नाहीये, सोडा। आई, काय झालं? कोणाशी बोलतेस तू? तू इथं बाहेर काय करतेस? बरी आहेस ना? बरी आहे। चल की आतमध्ये, सगळे वाट बघतायत। चल चल चल। हो, गुरुजी, हे घ्या। गुरुजी, सगळं सामान आहे ना? काही राहिलंय का? धैर्य, 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 किती छान दिसताय तुम्ही। आता आपल्याला कुणाचीच नजर नको लागायला। धैर्य, ही सगळी तयारी ना मी केलीये। कशी झालीये तयारी? आवडली ना तुम्हाला? अहो, मुहूर्ताची वेळ झालेली आहे, या लवकर, विधींना सुरुवात करूया। हो, चला धैर्य। काय झालं धैर्य? येत आहे ना? हो, तिला माहिती होतं माझी आई म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे, पण तरी सुद्धा तिनं आईचा अपमान केला। वाटेल ते बोलली तिला, आणि जी पोरगी माझ्या आईचा आदर करू शकत नाही तिला माझ्या आयुष्यात जागा नाहीये। चला, आईंची इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झाली नाही? पप्पा परत आले। मला तर खरंच अजून विश्वासच बसत नाहीये की पप्पा खरंच समोर आहे। माझा पण विश्वास बसना झालाय। अहो, पण तुम्ही आधी त्या पॉलिसीवाल्याला फोन करा, त्याला म्हणावं संध्याकाळी सह्या घ्यायला येऊ नकोस।
आई दीपा ये की इकडं. पप्पा, एवढ्या वर्षांनंतर तुम्ही परत घरी आलाय. आता आम्ही तुम्हाला कुठं जाऊ देणार नाही. आपण सगळ्या मिळून औक्षण करूया. सावे, आज तुझ्यामुळेच तुझे पप्पा घरी परत आलेत बघ. चला तर मंडळी, मधुसूदन नाईक यांच्या कुटुंबियांसाठी आज किती मोठा आनंदाचा दिवस आहे हे तर तुम्ही पाहतच आहात. मी सन्माननीय श्रीमती दामिनी मुजुमदार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मधुसूदन नाईक यांचा गौरव करावा. मी तुला आता जास्त प्रश्न नाही विचारणार. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते? मरेन मी, खरं रिपोर्ट्स कुठे आहेत ते सांगणार नाही. मेलास तरी चालणार आहे ना तुला? मग तू मेलेलाच बरा. नाईक साहेब, इतक्या वर्षानंतर तुम्ही अचानक सगळ्यांसमोर आला आहात. कुठे होतात तुम्ही इतकी वर्ष? तुमचं गायब असणं हा तुमचा मिशनचा भाग होता की दुसरं काही होतं? तुम्ही स्वतःच्या मर्जीने गायब होतात की यामध्ये कोणाचा हात होता? सात वर्षांपूर्वी तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? बोला मधुसूदन सर, तुम्ही कुठे होतात हे आम्हाला ऐकायचं आहे. बोला सर, बोला सर, बोला बोला सर, सर, बोला काय झालं? सर. तुम्ही कुठे होता इतके वर्ष हे आम्हाला ऐकायचं आहे सर. बोला, आम्हाला सर. तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे सर. आम्हाला सांगा सर, प्लीज आम्हाला सांगा सर, तुम्ही कुठे गेला होता? ओम अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजते सुरासुरैः सर्व विघ्नहरं तस्मै गणाधिपतये नमः. श्रीमद महागणाधिपतये नमः. हे फूल
गणपतीला व्हायचंय. ही काय वेळ आहे का? कोणी फोन करतो का? एक मिनिट. हॅलो 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 धैर्य. हॅलो हा हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो. अरे ते एक महत्वाचं सांगायचं होतं सावीबद्दल. सावीचं काय? अरे सावीचे बाबा. हॅलो. हॅलो. फोन कट केला. धैर्य, अहो आपल्या लग्नाचे विधी सुरू आहेत ना, मग असं मध्येच उठायचं नसतं. नाही म्हणजे असं म्हणतात की अपशकुन होतो. चला ना धैर्य, प्लीज चला. धैर्य, तुम्ही तुमचा निर्णय परत बदलणार नाही ना? माझ्याशी लग्न करणार ना तुम्ही धैर्य? प्लीज धैर्य, माझ्या मनाशी कोणतेच खेळ खेळू नका आता प्लीज. जे काय असेल ना ते आत्ताच्या आत्ता खरं सांगून टाका मला. माझा निर्णय झालाय. आपलं लग्न होणार. गुरुजी, मंत्र सुरू करा. चला. सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः. गुरुजी, अहो अजून किती वेळ? जरा लवकर संपवा ना विधी. अहो दोघे लग्न करताय ना, मग विधिवत व्हायला थोडा वेळ लागणारच. हो पण तरी लवकर करा जरा. ओम नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते भद्राय नेताम प्रणतास्मताम. सगळ्या कोल्हापुरात जाणून घ्या तुम्ही 7 वर्ष कुठे होता. थांबा 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 समद्यांनी. तुमच्या समद्यांच्या प्रश्नांची उत्तर ते देतील, पण आता नाही. त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना आरामाची गरज आहे. हा, थांब अनुराधा. सत्य सांगू शकत नाही इतका अशक्त नाही आहे मी. मला बोलायचं आहे. या सगळ्यांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायची आहेत. नमस्कार. मी इथं अचानक आल्यामुळं तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील. मी कुठं होतो, काय करत होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला तुम्ही उत्सुक असाल. सात वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आलं होतं. त्यानं मला माझ्या कुटुंबापासून दुरावलं. 7 वर्ष त्या वादळाची झळ माझं कुटुंब सोसत राहिलं. इतकं असूनही मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीचा मान राखून मी आज तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत असेल की मी एका मिशनवर काम करत होतो. त्या दिवशी अचानक
तुम्ही ठीक आहात ना? मी बरी आहे, तू बरी आहेस ना? पण सुनबाई, मी बरी आहे. असू दे. माझी सून सौभाग्यवती, सावी धैर्य मुजुमदार. आज तिच्या आयुष्यातला किती महत्वाचा आणि किती आनंदाचा दिवस आहे. हे असं काहीतरी विपरीत होऊन उगाच गालबोट लागायला नको होतं. पण तुम्हा सगळ्यांना एक सांगू, माझ्या सुनेचा, सावीचा अभिमान मला खरंच होताच. पण आज तो वाढलाय. मधुसूदनराव, गेल्या 7 वर्षांपूर्वी तुमच्या आयुष्यात नेमकं काय वादळ आलं होतं आम्हाला नाही माहित. पण एवढं नक्की, माझ्या सुनेमुळे, सावीमुळे आज तुम्ही आम्हा सगळ्यांमध्ये उपस्थित आहात. आणि याचा मला मनापासून खूप आनंद होतोय. काय होतंय तुम्हाला? मी बरा आहे. एक काम करूया, आपण घरी जाऊया. तुम्हाला आरामाची गरज आहे. बर, आपण घरी जाऊया. मला बोलायचंय. नाही, नको. नाही पप्पा, आपण घरी जाऊया. चित्रपट ऐक. चला आता वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात भास्कर, हा, या आईला काय झालंय? एवढा घाई गडबडीत निघून आली. तिच्या डोक्यात कधी काय चालते सांगते कधी. चल. धैर्य, अरे काय चाललंय हे सगळं? लग्नाची एवढी कसली घाई लागली तुला? आमची वाट पण नाही बघायची का? पर ते सगळं जाऊ दे. तिथे सोहळ्यामध्ये काय घडलं माहिती तुला?
आई प्लीज, तिकडं काय घडलं काय नाही हे ऐकून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाही. इथं जे होणार आहे ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मीरा, हेच स्वप्न होतं ना तुमचं?